संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज 17 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता पालखी तळावर मुक्कामी येत असून मध्यरात्रीपासून फलटण शहरात दिंड्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असून भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे। फलटण नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तयारी केलेली असून वारकरी भक्तांना स्वच्छ पिण्याचे मुबलक पाणी, विद्युत व्यवस्था, शौचालयाची उभारणी व्यवस्था संपूर्ण पालखी तळावर आणि फलटण शहरात सर्व ठिकाणी करून पालखी तळावर नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच सर्व समित्यांचे सभापती आणि नगरसेवक जातीने लक्ष देऊन मुख्याधिकारी श्री निखिल जाधव व नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी शहरात सर्वत्र वारकरी भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तयारी करताना दिसून येत आहेत। फलटण नगरपालिकेच्या वतीने फलटणमध्ये सर्व वारकरी संप्रदायाचं व वारकऱ्यांचं आणि फलटणकरांचं स्वागत। आज फलटण माऊलीच्या तळावर माऊलीसाठी ज्या काही सेवा सुविधा लागणार आहेत त्या सेवा सुविधा फलटण नगर परिषदेने आणि फलटण प्रशासनाने व फलटण तालुका प्रशासनाने पूर्ण केलेल्या आहेत। शौचालयाच्या सुविधा असून त्यात, रस्त्यांच्या सुविधा असून त्यात, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असून त्यात, लाईटीच्या सुविधा असून त्यात प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत आणि जेणेकरून नागरिकांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही। या परिसरामध्ये फलटण तालुका आणि फलटण सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाची सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। त्यामुळे इथं नागरिकांना कुठली अडचण येणार नाही। जर अडचण वाटलीच तर इथं 2 ते 4 ठिकाणी इथं चौकशी कक्ष निर्माण केलेले आहेत। या चौकशी कक्षावर त्यांनी जर चौकशी केली तर त्यांना परिपूर्ण माहिती उपलब्ध होईल आणि ज्या सहकार्याची गरज आहे ती सहकार्य त्यांना मिळेल एवढी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा फलटण शहराच्या वतीने आणि फलटण तालुक्याच्या वतीने संपूर्ण वारकरी संप्रदायाचं स्वागत करतो। श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आजच्या फलटण शहरामधील आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय विभाग सज्ज असून फलटण नगर परिषदेने याच्यासाठीची तयारी केलेली असून सर्व विभाग सुसज्ज आहेत आणि वारकऱ्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहोत। यामध्ये नागरिकांना, भाविकांना निरंतर स्वच्छ पाणी पुरवठा होत राहावा याच्यासाठी आम्ही तयारी केलेली असून अनेक ठिकाणी अग्निशमन सेवा सुसज्ज ठेवण्यात आलेल्या आहे। शहराची पूर्णपणे साफसफाई करण्यात आलेली असून पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर तात्काळ 6 तासाच्या आत पूर्ण पालखी तळाची आणि शहरामध्ये साफसफाई करण्याचं नियोजन आम्ही ठेवलेलं आहे। तसेच विद्युत व्यवस्था, प्रकाश व्यवस्था कोणत्याही प्रकारे पालखी तळावर कमी होऊ नये आणि पालखी मार्गावर कमी पडू नये याच्यासाठी देखील नगरपालिकेनं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।